आज गेलतो शेड्यूलला मॅच खेळायला ना, इतक्या भयानक पावसान सुद्धा अल्प्यात आता आवऱ्या लांब लांब सामारी होता. सकाळच उठून पावडर टिकली करणी काय भाषा नाही ना, मग तसंच पारच बाईला घेऊन निघलेलो मामाच्या इकडे या रोडवर नदीला पूर आले म्हणून आमच्या आईने जर 17 वेळेला कॉल करून सांगलेला की या रोडवरून तरी नका याव. पण आमच्या अंगातल्या किडा इथं आम्हाला इकडूतल्याच आणला ना. मग इकडे आल्यावर आईला बोललो चापड दे, कंटेंट तरी भेटल. पण आईने काय दिली नाही, बोलतो बारीकपणी मारले तवरच बाद झाला. इकडं कोणची तरी गाडी बंद पडलेली ना, करम भाई तर मसिया बनून गेलता. पण भाईला तर गाडी पण ना पुरं ढकलता आली. आम्ही तर जिमला गावा पोहोचणार नाही म्हणून घेतलेली इकडे जिम करायला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, वास्त कोण होई. ये क्या बक रहे हो मात. संध्याकाळच्या मॅच खेळायला जायचं म्हणून मी एकटाच भर पावसात भिजत आपली बिना आवाजाची गाडी घेऊन आलतो ना. आमचं बाकीचं सगळं प्लेअर तर 4 व्हीलर घेऊन आलत. वा रे दुनिया ना. मग अर्धा घंटा शिरडोंगरांची वाट बघल्यानंतर फायनली मॅच झाली चालू ना. भर पावसात सुद्धा आमचं प्लेअर आवऱ्या लांब लांब सामारी होतं का त्यांचा त्यांनाच विश्वास नसलो होत. अल्प्याचा जवरा खाण्यावर ताव मारत, तवरात ताव षटकार पण मारत. बाकी केतन भाई बोलतो पाऊस बिऊस गेला खड्ड्या आणि इकडे बॅटिंगची बारी आली तर भाई कसा बदकासारखा धावत चालले बघा ना. कसल्या मॅची ना कसला काय, थंडी मध्ये तर बाकी माझी अख्खी चिरलेली ना. मग जिंकली आम्ही सिरीज ना. मग चाललो आता घरी ना. मग करता तुम्हाला टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.